विटा शहरात 14 वर्षांचा अनुभव आणि दरवर्षी उत्तम निकालाची परंपरा जपणारी बालाजी अकॅडमी। इथे 11वी-12वी सायन्स बरोबरच जेईई, नीट, सीईटी आणि एनडीए परीक्षांसाठी खास मार्गदर्शन दिलं जातं। अनुभवी शिक्षक, सुसज्ज क्लासरूम, दर्जेदार नोट्स, साप्ताहिक टेस्ट आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण अभ्यासावर लक्ष। हॉस्टेल आणि मेसचीही सुविधा उपलब्ध, म्हणजे संपूर्ण अभ्यासासाठी आदर्श वातावरण। इयत्ता 11वी व 12वी प्रवेश सुरू। त्वरा करा, प्रवेश मर्यादित। शिवप्रताप गोल्ड टॉवर शेजारी, अमोल स्टेशनरीच्या वरती, विटा। तुमचं यश आमचं ध्येय। बालाजी अकॅडमी विटा, आजच प्रवेश घ्या। वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाचं संतुलन राखणं ही काळाची गरज बनली आहे। या उद्देशाने जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून विटा नगर परिषदेमार्फत पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात आला। या उपक्रमांतर्गत विटा भाजी मंडई शेजारील 8000 विहिरीलगत असलेल्या मोकळ्या जागेत भव्य वृक्षारोपण करण्यात आलं। कार्यक्रमाचं उद्घाटक विटा नगर परिषदेचे प्रशासक श्री विक्रम बांदल साहेब व मुख्याधिकारी श्री विक्रमसिंह पाटील साहेब यांच्या हस्ते करण्यात आलं। याप्रसंगी नगर परिषदेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमी नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। कार्यक्रमात एकूण 500 झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलं। यामध्ये अर्जुन, बकुळ, रेंट्री, तबोबिया, सप्तपर्णी, स्पॅथोडिया व इतर स्थानिक आणि पर्यावरणपूरक प्रजातींचा समावेश होता। या झाडांची निवड पर्यावरणीय दृष्टीने फायदेशीर असून नैसर्गिक जलस्रोतांच्या जवळील परिसरात लावल्यामुळे त्यांची वाढ अधिक सशक्त व नैसर्गिक रीतीने होण्याची शक्यता आहे। यावेळी उपस्थितांना संबोधित करताना प्रशासक श्री विक्रम बांदल यांनी सांगितलं की वाढत्या शहरीकरणाच्या रेट्यात आपण निसर्गापासून दूर जातोय। अशावेळी झाडं लावणं, ती जपणं व पुढच्या पिढीसाठी हिरवळ निर्माण करणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे। मुख्याधिकारी श्री विक्रमसिंह पाटील यांनीही पर्यावरण संवर्धनावर भर देत सांगितलं की वृक्षारोपण हा केवळ एक दिवसाचा उपक्रम नसून लावलेली झाडं जगवणं हेच खरे पर्यावरण प्रेम आहे। यासाठी नगर परिषद कटिबद्ध आहे। या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक वनीकरण अधिकारी खानापूर विटा श्री SP गुरव साहेब, सहाय्यक मनीषा धोत्रे मॅडम, भाजी मंडईतील व्यापारी श्री पप्पू माळी यांचे सहकारी, तसेच नगर परिषदेचे श्री अजित पाटील, श्री माळी साहेब, श्री सुजित पाटील, श्री संतोष लोखंडे शहर समन्वयक, स्वच्छता विभाग श्री उमेश कुमार जंगम, श्री पंढरीनाथ गायकवाड, श्री राजेंद्र शिंदे, श्री अनिल पवार, श्री अर्जुन सूर्यवंशी, श्री सोनबा गारोळे, श्री प्रकाश जाधव, श्री शरद बोर्डे, श्री खुशाल पवार, सर्व विभाग, कर्मचारी, विविध सामाजिक संस्था आणि स्थानिक नागरिकांचं मोलाचं सहकार्य लाभलं। वृक्षारोपणानंतर सर्व सहभागी नागरिकांनी लावलेली झाडं जगवण्याचा आणि त्यांचे नियमित संगोपन करण्याचा संकल्प केला। वृक्षारोपण उपक्रमामुळे केवळ परिसराचा पर्यावरणीय दर्जा सुधारणार नाही तर पुढील पिढ्यांसाठी एक हिरवळयुक्त आणि आरोग्यदायी वारसा निर्माण होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।